कोणता समाज मोठा आहे, कोणतं मंडळ मोठं आहे, कोणता माणूस तगडा आहे आणि जास्तीत जास्त युवकांना तिकीट देण्याकरता आम्ही हे सगळं प्रयत्नात आहे. शिवसेना ही आली तर स्वागत आहे, नाही आली तर आम्ही त्यांना सोडून ह्या ठिकाणी लढायला तयार आहे. फिरदौस पटेल की रणनीति अभी तक समझ में नहीं आ रही, उनको लेकर आपकी क्या प्रतिक्रिया? एमआयएम देखील या शहरामध्ये तुम्ही बघता की फारुबाईला चांगले मतं पडलेले आहेत. एमआईएम को जो है इशारा दिया कि हमारे साथ मिलकर चुनाव लड़ो, लेकिन एमआईएम पार्टी की तरफ से उतना रिस्पांस मिलता हुआ नहीं दिखाई दे रहा कांग्रेस के साथ इलेक्शन लड़ने का. एक राष्ट्रवादीचे नेते त्या मीटिंगला आले नाहीत, त्यांनी सांगितलं आम्हाला मी मुंबईला मीटिंगला जातो, मुंबईच्या लोकांना सांगितलं मी सोलापूरला मीटिंगला जातो, आणि आज रागाच्या भरातून राजीनामा दिला. खासदार परिणीती शिंदे का जो स्वभाव है कुछ लोगों को पसंद नहीं आता है. कुणाचं नाव घेऊन तुम्ही खापर फोडू नका. तर शौकत पठाण हेच म्हणतात की आम्ही काँग्रेसवर युती करणार नाही. इस समय कांग्रेस के पास उम्मीदवार नहीं है स्थानीय चुनाव के लिए, मिलकर चुनाव लड़ेंगे. बाबा असतील, टोपिक असतील, यांना आता कळालं असेल की भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने यांचे प्रभाग मोडलेले आहेत, तोडलेले आहेत. प्रभाग को जो फोड़ा गया है वो खास कांग्रेस पार्टी के अध्यक्ष को हराने के लिए साजिश प्लानिंग हुई है. नसीम खलीफा शिंदे साहेबांची आम्ही सगळे बघतोय, वाट बघतोय. ताई आल्यावर नसीम खलीफाचा त्या ठिकाणी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. और आरिफ महापुर का टिकट कट हुआ था 2017 के महानगर पालिका चुनाव में, लेकिन इस बार वो भी दावेदार है कि प्रभाग क्रमांक 15 से उनको टिकट मिलना चाहिए. देवेंद्र भंडारला पक्षाने एवढं दिलं की 20 वर्ष तिकीट दिलं, स्टँडिंग चेअरमन झाले, सभागृह नेता झाले. आता ते त्या पक्षात राहिले नाहीत. लोकांना माहित आहे की कितीदा पक्ष बदलतात, त्यामुळे तिथं नवीन लोकांना संधी मिळेल ना. लोक प्रधान न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है. आगामी महानगर पालिका चुनाव सर पर है और सभी पार्टी के नेताओं की मीटिंग का दौर शुरू है. बात करें तो शोलापुर शहर में कांग्रेस कमेटी के अध्यक्ष चेतन नरोटे आज हमारे साथ जुड़े हैं. उनसे बातचीत करने की कोशिश करते हैं कि क्या कुछ चुनाव की तैयारियां हैं, अध्यक्ष किस तरह से जो है उम्मीदवार की तलाश में है. अध्यक्ष, सबसे पहले लोक प्रधान न्यूज चैनल में मैं आपका स्वागत करता हूं. नमस्कार. चुनाव सर पर है और कांग्रेस कमेटी की क्या कुछ रणनीति है, क्या तैयारियां हैं आने वाले चुनाव को लेकर? काँग्रेस कमिटीमध्ये जवळपास हे जे 26 प्रभाग आहेत, त्या 26 प्रभागामध्ये आम्ही एक टीम केलेली आहे आणि ते टीम आमची सध्याला ग्राउंडवर जाऊन तिथं कोणता सक्षम उमेदवार आहे, ते उमेदवार इलेक्शन लढवलेलं आहे का, त्याची पूर्ण आम्ही माहिती त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि मागचा उमेदवार कोण आणि जे स्ट्रॉंग उमेदवार त्यांना व शेजारच्या तुम्ही प्रभागामध्ये लक्ष घाला. आणि काय आम्ही जवळपास एका प्रभागामध्ये 10 लोकांची नेमणूक केलेली आहे. ते 10 लोक बघतायत कॅटेगरीमध्ये बाबा कोणता समाज मोठा आहे, कोणतं मंडळ मोठं आहे, कोणता माणूस तगडा आहे, आणि जास्तीत जास्त युवकांना तिकीट देण्याकरता आम्ही हे सगळं प्रयत्नात आहे. यामध्ये 51 महिला आणि 51 पुरुष आम्हाला ओळखून काढायचे आहेत आणि ते उभा करायचे आहेत. त्यामुळे पार्टी वरून जो प्रोग्राम येते महाराष्ट्र प्रदेशकडून ते आम्ही फॉलोअप करतो आणि खाली तो आम्ही सगळ्यांना डिस्ट्रीब्युशन करून त्या प्रभागामध्ये आम्ही सगळे बूथ वाईज काम आणलेलं आहे. शहरामध्ये जेवढे प्रभाग आहेत आणि तेवढ्या प्रभागामध्ये बूथ वाईज देखील आमचं काम चालू आहे आणि एक आमची चांगली टीम काम करते सध्याला. अध्यक्ष, सबको ये फिक्र लगी है कि जो महानगर पालिका का चुनाव है वो महाविकास आघाड़ी मिलकर लड़ेगी या फिर अलग अलग लड़ने की तैयारियां हैं, क्या कुछ कहना चाहेंगे? महाविकास आघाडी प्रामाणिकपणे काँग्रेसचं मत आहे की बाबा आमच्याबरोबर शिवसेना आले पाहिजे, राष्ट्रवादी आमच्याबरोबर आले पाहिजे, कम्युनिस्ट आमच्याबरोबर आले पाहिजे. पण काही नेते मंडळ शिवसेनेतले तुम्ही बघताय की कशाप्रमाणे नेते मंडळ टार्गेट करून बघतायत आणि त्यामुळं शिवसेना ही आली तर स्वागत आहे, नाही आली तर आम्ही त्यांना सोडून ह्या ठिकाणी लढायला तयार आहे. आली तर बरोबर आहे, नाही आली तर सन्मानपूर्वक मैत्रीपूर्वक त्यांच्याबरोबर लढायला तयार आहे. पण त्यांना एकदा सोडून आम्ही 10दा सांगितलं की बाबा तुम्ही या, बसा, चर्चा करा. पण काय लोक डायरेक्ट आमच्या नेत्यांवर अटॅक करतात. हे असं जर होत असेल तर त्यांच्या मनामध्ये पाहिजे आपल्याला करायचं आहे का बिघडायचं आहे, आपल्याला भारतीय जनता पार्टीला थांबवायचं आहे, रोकायचं आहे का आपल्याला भांडणच करायचं आहे, हे शिवसेनेच्या नेते मंडळांनी ठरलं पाहिजे.
महाविकास आघाड़ी की तरफ से खासदार परिणीति शिंदे ने मीटिंग बुलाई थी, लेकिन कुछ नेता वहां पर पहुंचे नहीं। उसकी क्या वजह है? कुछ ना कुछ खासदार परिणीति शिंदे का जो स्वभाव है कुछ लोगों को पसंद नहीं आता, इसी की चर्चा है शहर के अंदर। तुम्ही बघितलं की एक राष्ट्रवादीचे नेते त्या मिटिंगला आले नाहीत. त्यांनी सांगितलं आम्हाला, मी मुंबईला मिटिंगला जातो, मुंबईच्या लोकांना सांगितलं मी सोलापूरला मिटिंगला जातो, आणि आज रागाच्या भरातून राजीनामा दिला. आता नवीन अध्यक्ष कुणाला नेमतात बघू. त्या अध्यक्षाला मी घेऊन सन्मानपूर्वक काम करायला तयार आहे. काही कारण नसताना ताईचं काही लोक बदनामी करतायत. मी शहर अध्यक्ष म्हणून कुठल्याही पक्षाला एकदा ना 10दा आम्ही तुमच्यावर चर्चा करायला तयार आहे. कुणाचं नाव घेऊन तुम्ही खापर फोडू नका. शेवटी ताई हे खासदार आहेत, शिंदे साहेब आमचे नेते आहेत. आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच बैठकीला आलेला आहे, आणि त्यांनी बैठक लावा म्हणल्यावरच मी बैठक लावली होती. पण काही लोकांनी ह्याच्यावर पाठ फिरली होती. आम्ही त्यांना उत्तर द्यायचं नाही. लोकांनी त्यांना उत्तर विचारलं, बाबा का गेलं नाही, आणि लोक त्यांना विचारलेले, त्यांना चीड आला. चीड आल्यामुळे दोन आज राजीनामा दिले, आणि आता राष्ट्रवादीमध्ये सोडले, आणि अजितदादा गटामध्ये गेले. अशा बघा, जो पद असतं तो पद महत्वाचा आहे. ज्यास आपल्याला एक पदामुळं लोक फोन करतात, त्या बैठकीला बोलवतात, त्यास तुमचे काय वैयक्तिक हेमध्ये तुम्ही बाजूला ठेवलं पाहिजे, आणि पक्षाचं हित आहे ते बघितलं पाहिजे, असं मला वाटतंय. अध्यक्ष, सबसे ज्यादा जो चर्चा है सोलापुर महानगर पालिका के आने वाले चुनाव को लेकर, एमआईएम और कांग्रेस मिलकर चुनाव लड़ेंगे, गठबंधन होगा क्या, ऐसी चर्चा है। हे सगळ्यात महत्वाचं एक नंबर आमचं टार्गेट सगळ्यांचं राहणार आहे की भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टी मधले जे आता हेवेदेवे आहे, जे भांडण आहे, तुम्ही बघितलं काल एक दिव्य मराठीला असा लेख आला की आता विरोधकाची गरज राहिली नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते स्वतःचेच कपडे स्वतः फाडून गेलेत. त्या पार्टीच्या अध्यक्षाच्या समोर काय लोक गोंधळ घाललेले आहेत, काय कार्यालयासमोर गोंधळ घाललेले आहेत, आणि जे जुने भारतीय जनता पार्टी आहे ते आता त्यांना वाटलं की आपल्याला हे अन्याय व्हायलाय, आणि मागणं काय लोक येऊन त्या ठिकाणी बसू लागलेत. त्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थानं आमचं टार्गेट राहणार आहे भारतीय जनता पार्टी. एमआयएम असू, राष्ट्रवादी असू, त्यानंतर कम्युनिस्ट असू, हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत. त्यामुळे आम्ही वेळ प्रसंग बोलून सगळ्याबरोबर आम्ही बसायला तयार आहे. एमआयएम देखील या शहरामध्ये तुम्ही बघता की फारुबाईला चांगले मतं पडलेले आहेत, व त्यांचा देखील विचार करणं हे भाग आहे. मीडिया के सामने कई बार आपने एमआईएम को जो है इशारा दिया कि हमारे साथ मिलकर चुनाव लड़ो, लेकिन एमआईएम पार्टी की तरफ से उतना रिस्पांस मिलता हुआ नहीं दिखाई दे रहा कांग्रेस के साथ नहीं, इलेक्शन लड़ने का. तसं काय नाही आहे. फक्त शौकत पठाण हेच म्हणतात की आम्ही एमआयएम काँग्रेसवर युती करणार नाही. पण त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलंय की भाजप सोडून तुम्ही सगळ्याबरोबर युती करा. एवढं आज शरद पवार साहेबांनी सांगितलं की भाजप सोडून सगळ्यावर युती करा. त्यामुळे आमचा हात पुढे राहणार आहे. जे जे आमच्यावर महाविकास आघाडी किंवा जे आमच्यावर बंधन आमच्यावर यायला तयार आहेत, आम्ही त्यांना काम घेऊन काम करायला तयार आहे. मान लो अध्यक्ष, महाविकास आघाड़ी अलग अलग चुनाव लड़ती है और एमआईएम पार्टी भी अलग चुनाव लड़ती है, तो कांग्रेस के पास क्या 102 उम्मीदवार हैं? चर्चा ऐसी भी है कि इस समय कांग्रेस के पास उम्मीदवार नहीं है स्थानीय चुनाव के लिए. काँग्रेस या सगळ्याला घेऊन जायला तयार आहे. आणि समजा असं कुणाला वाटत असेल की काँग्रेसकडे उमेदवार नाही, त्यांनी बैठकीला येऊ नये, चर्चेला येऊ नये. आम्ही त्या ठिकाणी आमच्या 102ची बी तयारी आहे, तुम्हाला आज सांगतो. पण आम्हाला सगळ्याला घेऊन जायचं आहे. आणि मागचा जो अनुभव आहे तो वाईट आहे. आमच्या ओल्ड डिवायडरमध्ये त्याकडे भारतीय जनता पार्टीचा फायदा झालाय. मी एकदा नाही 1000 वेळा सांगालो, तुम्ही मागचे सगळे मताची टक्केवारी बघा, आमचे तुमचे किंवा एमआयएमचे असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा कम्युनिस्टचे असेल, हे आम्ही एकमेकाच्या विरोध उभारल्यामुळे चांगल्या चांगल्या लोकांना नुकसान झालेलं आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, प्रवीण डोंगरे हे राष्ट्रवादीकडनं होते आणि काँग्रेसकडनं यमूल होते. आमच्या दोघांच्या भांडणात वल्ल्या बाहेर जे त्या मतदारसंघात राहिला असा माणूस निवडून आला. चांगल्या नेत्यांचं, चांगल्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी माती होते. त्यामुळे प्रत्येक नेत्यांना 10 वेळा विचार करा. एक कार्यकर्ता घडत असताना 10-20 वर्ष जातो तो कार्यकर्ता. तुम्हाला ज्यावेळेस त्याला न्याय द्यायच्या वेळेस तुम्ही असं युती तोडा, अमुक करा, तमुक करा, तो कार्यकर्ता बॅकवर्डर जाणार आहे. तर माझी विनंती आहे, तुम्ही सोच समझ के ये कदम उठाना चाहिए और मिलके महानगर पालिका में जो भारतीय जनता पार्टी उनको सब जन मिलकर टक्कर देना चाहिए. अध्यक्ष, बात करें तो प्रभाग क्रमांक 15 जो सबसे ज्यादा चर्चा में है, आप वहां से 20 से 25 सालों से नगर सेवक हैं और आप पार्टी के अध्यक्ष हैं,
चर्चा ऐसी चल रही है, सूत्र ऐसा बता रहे हैं कि प्रभाग का जो डिवाइडेशन हुआ है, प्रभाग को जो फोड़ा गया है, वो खास कांग्रेस पार्टी के अध्यक्ष को हराने के लिए साजिश प्लानिंग हुई है, ऐसा सूत्र बताते हैं। आपकी क्या उस पर आहे ना. आता तुम्ही बघताय की भारतीय जनता पार्टी सध्या राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे. माझं काय मुस्लिम म्हणजे जी ओल्ड काँग्रेस मॅन्डेट ते कट करण्याचा त्यांचा प्रयत्न झालेला आहे, ते कट त्यांनी केलेला आहे. पण ठीक आहे, ज्याचं काम आहे, ज्याचे रिलेशन आहे, महानगरपालिकेचे हे इलेक्शन हे रिलेशनवर असते. ज्याचं रिलेशन चांगलं आहे त्याची इलेक्शन सोपी असते. त्यामुळे कोण जरी समोर येणार आहे काय असेल हे कधी बघत नाही आम्ही. जे समोर येईल ते ऍक्सेप्ट करून त्यावर लढायची आपली तयार आहे. एक तरफ आपके प्रभाग में विधानसभा चुनाव के समय आमदार देवेंद्र कोटे को वहां से लीड है और उनका हाई कॉन्फिडेंस है कि उस प्रभाग को हम जीत लेंगे, खास उनकी नजर है, ऐसा सूत्र बताते हैं। ठीक आहे, त्या आता ही वेळ नाही आहे. ज्याला त्याला उत्तर ज्या त्यावेळेस आपण देऊयात. पण आज आमच्या डोक्यामध्ये काय चाललंय मी हे सांगणं बरोबर नाही. पण चारही सीट हे काँग्रेस या ठिकाणी येणार हे आमचा प्रयत्न राहणार आहे. बात करें तो प्रभाग क्रमांक 20, वहां पर जो तोड़फोड़ हुई है, जो प्रभाग क्रमांक 20 का इलाका जो है तोड़ा गया, खासकर बाबा मिस्त्री जो कांग्रेस पार्टी के विरोध में प्रहार जनशक्ति पक्ष से चुनाव लड़े थे, उनकी क्या रणनीति है, अभी कहाँ से चुनाव लड़ेंगे एक पार्टी अध्यक्ष होने के एतबार से, आपकी क्या प्रतिक्रिया? बाबा मिस्त्री काँग्रेसमधून लढवणार आहेत आणि ते काँग्रेसचे उमेदवार राहणार आहेत. बाबा असतील, तोपिक असतील, यांना आता कळालं असेल की भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने यांचे प्रभाग मोडलेले आहेत, तोडलेले आहेत. ह्याच्या पुढे तर ह्या लोकांनी बोध घ्यावा की कुणाला आपण मदत करावं आणि कुणाला नाही. आणि यांचं राजकारण संपवायचं भारतीय जनता पार्टीचा डाव आहे. त्यामध्ये तोपिक पलवान आहेत, बाबा मिस्त्री आहेत. त्या लोकात असा प्रभाग करून ठेवला की एकमेकांच्या समोर आमने सामने आलेले आहेत. त्यामुळे ह्याचा विचार बाबांनी तोपिक पलवानी करायला पाहिजे की आपण काय करतो काय नाही, कुणाला मदत करायला पाहिजे, भविष्य काळामध्ये कुणावर राहिलं पाहिजे. आणि बाबा मिस्त्री हे ताईच्या माझ्या संपर्कात ते काँग्रेसकडनं इलेक्शन लढवणार आहे. अध्यक्ष, और एक जो प्रभाग क्रमांक 16 से नगर सेविका फिरदौस पटेल पिछले 10 सालों से वहां की नगर सेविका है, लेकिन दूसरी ओर शौकत पठान ने कांग्रेस पार्टी छोड़कर एमआईएम में प्रवेश किए हैं, लेकिन फिरदौस पटेल की रणनीति अभी तक समझ में नहीं आ रही, उनको लेकर आपकी क्या प्रतिक्रिया? नाही, फिरदौस पटेल हे सिनियर आहे आणि ते काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत. काँग्रेसमधनंच ते लढवणार, काँग्रेस त्यांना तिकीट देणार आहे. आणि त्या ठिकाणी चारही आमचे चांगले पॅनल उमेदवार राहणार आहेत. आम्ही 3 तर आमचे जुनेच आहेत, पण एखादा नवीन उमेदवार त्या ठिकाणी द्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे. त्या ठिकाणी आमचे हेमगड्डी साहेब आहेत, त्या ठिकाणी आमचे नरसिंह कुळे आहेत, फिरदौस पटेल आहे. पण तिथं एखादा नवीन उमेदवार देण्याची आमची शक्यता आहे आणि फिरदौस पटेल काँग्रेसकडनं लढणार आहेत. आरिफ महापुर का टिकट कट हुआ था 2017 के महानगर पालिका चुनाव में, लेकिन इस बार वो भी दावेदार है कि प्रभाग क्रमांक 15 से उनको टिकट मिलना चाहिए, इस तरह की चर्चाएं उनके कार्यकर्ता उनके समर्थक कह रहे हैं। अरे भाई, चांगल्या पद्धतीने माझ्याबरोबर काम करतायत. आता सध्याला माझ्याच बरोबर असतात. आणि प्रभाग 15 जो आहे उद्या 11 तारखेला आरक्षण सोडत निघणार आहे. त्यानंतर सगळ्यांचं भवितव्य आहे. तर आरिफबाईला देखील आम्ही कुठे ऍडजस्ट करायचा आमचा विचार आहे. तसे माझे त्यांच्यावर बोलणं देखील झालंय. तसे 2-3 प्रभाग मी त्यांना सुचवलेलं आहे की तुम्ही समाजाचे नेते आहेत आणि कुठे तुम्ही उभारला निवडून येता, तर आरिफबाईचं देखील हा आम्ही विचार करणार आहे. प्रभाग क्रमांक जो 14 है, वहां से आपके पार्टी के जो रफीक हत्तुरे कई सालों से नगर सेवक थे, फिर उसके बाद उनके निधन के बाद उपचुनाव हुआ, उसमें तौफीक हत्तुरे ने जीत हासिल की, लेकिन अब तौफीक हत्तुरे एमआईएम पार्टी की वजह से एमआईएम पार्टी में वो प्रवेश कर चुके, उसका नुकसान कांग्रेस पार्टी को होगा क्या? असं काय नसतंय. आता तिथं नवीन आमच्याकडे बरेच उमेदवार आलेले आहेत, भरपूर. जे एमआयएम मधनं काही लोकांना शब्द देतात ते यायला तयार आहेत. आता तुम्हाला सांगतो, नसीम खलिफा शिंदे साहेबांताईशी आम्ही सगळे बघतोय, वाट बघतोय. ताई आल्यावर नसीम खलिफाचा त्या ठिकाणी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. ऑलरेडी आमच्याकडं त्या ठिकाणी शोएब मागामी आहे. तुम्हाला सांगतो, हातुरेचे चिरंजीव आहे. आमच्याकडे भरपूर लोक आहेत तिथं देखील. काही लोकांना वाटत होतं की 14 प्रभाग इथं काँग्रेस आता काही नाही आहे आणि अस्तित्व काँग्रेस संपलंय, असं नाही आहे. त्या ठिकाणी नवीन महेंदरकीकर देखील भरपूर लोक आहेत. ते सांगतो, असं का मी तुम्ही 2 मिनिटात मला विचारलात, बरेच लोक आहेत आमच्या तिथं. म्हणजे 14ला आता सध्याला आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत आणि चांगले उमेदवार आहेत. देवेंद्र भंडारे हो, बाबा करगोड़े हो, ऐसे बहुत सारे जो नगर सेवक थे वो अभी जो है आपके पार्टी में नहीं है, क्या पार्टी को नुकसान होने वाला है? नाही, काय नाही. देवेंद्र भंडारे जरी गेले तर आता सनी आहे, सनी मित्र त्या ठिकाणी मिळेल. असादे सर आहेत,
देवेंद्र भांडारला पक्षाने एवढं दिलं की 20 वर्ष तिकीट दिलं, स्टँडिंग चेअरमन झाले, सभागृह नेता झाले. आता ते त्या पक्षात राहिले नाहीत. लोकांना माहित आहे हे कितीदा पक्ष बदलतात, त्यामुळे तिथं नवीन लोकांना संधी मिळेल ना. ऑलरेडी ते सगळे लोक बदनाम झालेले आहेत काय. आणि त्याच्याबद्दल मी आता बोलत नाही, इलेक्शन मध्ये काय गोष्टी बोलायला ठेवूयात आपण. पण त्या ठिकाणी आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि चांगल्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देण्याचा प्रयत्न करू आहेत. अच्छा, उम्मीदवार जो इच्छुक है कांग्रेस पार्टी से, उनको क्या आपका संदेश रहेगा कि ये काम आप कीजिए तो टिकट मिलेगा? ऐसा कुछ ग्रीन सिग्नल आप उम्मीदवारों को दीजिए हमारे चॅनल के माध्यम से. जे उमेदवार काँग्रेस पक्षाकडे आहेत त्यांना आम्ही अगोदरच ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की बा तुम्हाला तिकीट धरून कामाला लागा, मग लोकांच्या सुखात जा, लोकांच्या अडचणीमध्ये जावा, लोकांच्या दररोज संपर्कात राहावा. काय आयडिया आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ते लोक आता सध्याला काम करतात. पण येणाऱ्या दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी ह्या शहरातनं हद्दपार होईल, बॅकफुटर जाईल. आज आपण दररोज बघितलं की उघडलं की भारतीय जनता पार्टीवर लोक त्यांच्या ऑफिसवर जाऊन, त्यांच्या कार्यालयात जाऊन ज्यांच्यावर अन्याय झाले आहेत ते लोक आज उठून बसालेले आहेत. अहो मी तर आयुष्यात कधी बघितलं नाही 80 लोकांनी एका राज्य भारतीय जनता पार्टीचा राजीनामा द्यावा. राज्यात तुमची सत्ता, देशात तुमची सत्ता, म्हणजे किती तुमची नाचक्की झाली आहे. आणि शहरातले लोक बघू लागलेत तुम्हाला. आज तुम्हाला सांगतो आम्ही जर एकत्र आलो सगळे तर या शहरामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी जे आमच्याबरोबर येतील, आमची या ठिकाणी सत्ता होणार आहे आणि येणार आहे. भारतीय जनता पार्टी बॅकफुटवर जाणार आहे. तुम्ही आता त्यांचं कोणचं मोदीचं पेज बघा, लोक किती मोदीला देखील बोलायला आहेत. ह्या राज्यातल्या मुख्यमंत्रीचं पेज बघा, लोक काय काय बोलायला आहेत. तुम्ही फक्त येता, मोठं मोठं आश्वासन देता, स्वप्न दाखवता, पण प्रत्यक्षात लोकांना काही मिळत नाही. तुम्ही एवढं विमानाचा गाजा करला, आता मुंबई विमानतळाला जागा नाही म्हणून विमान यायचं बंद झालं. इथली परिवहन बस बंद पडल्या, तुम्ही ते बघत नाही. लोकांना दररोज परिवहनची सेवा पाहिजे ते मिळत नाही आणि फार मोठं तुम्ही स्वप्न दाखवता. येण्या काळात तुम्हाला लोक जागा दाखवतील. भारतीय जनता पार्टी सध्याला त्यांचेच लोक त्यांचे कपडे फाडण्याचा ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये दररोज उपक्रम चालू आहे. त्यामुळं जी सत्ता तुम्हाला मिळाली आहे त्या सत्तेचा चांगला उपयोग करा. त्या सत्तेमध्ये आता तुम्ही बघता की 2 आमदार 12, 18, 17 काय प्रभाग त्यांचेच आहेत. त्या ठिकाणी त्यांच्यातच भांडण लागले. आता काय ठिकाणी तुम्ही बघता की तिकीट भारतीय जनता पार्टी कट होणार आहे. ते लोक आमच्या सध्याला संपर्कात आहेत, भाऊ आम्ही तुमच्याकडे येणार आहे. आता परवाच काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये फोन केले, नंतर त्यांना कळालं की आता आपल्याला तिकीट मिळणार नाही. ते लोकच मला आता फोन केलेत की भाऊ जागा ठेवा, आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहे. ते अशा पद्धतीने सोलापूर शहर राजकारण चालू आहे. निश्चित तुम्हाला एक चांगला सोलापूर शहरामध्ये थोड्या दिवसात कळेल की काँग्रेस, काय लोक म्हणतात की काँग्रेस संपले, काय लोक म्हणतात राष्ट्रवादी संपले. असं नाही आहे. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या शहरामध्ये कारण नसताना आता काय भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही बघता एवढं लोकांना घ्यायलात, आता कोण राहिलं घ्यायचं? विरोधक त्यांनी ठेवणारच का नाही? त्यामुळे ते त्यांचं काम ते करू राहिलेत. पण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी बॅकफुटवर जाणार आहे. कांग्रेस पार्टी आने वाले चुनाव को लेकर किन मुद्दों पर चुनाव लड़ने वाली है? शोलापुर के विकास के लिए आपने क्या कुछ सोचा है? सोलापूर शहरामध्ये त्यांनी जे त्यांचा अजेंडा होता की दररोज पाणी देतो, आज भर पावसामध्ये 4 दिवसाड पाणी आहे. सोलापूरचं सुंदर करतो. स्मार्ट सिटीचा वाजा गेला, त्या स्मार्ट सिटीचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला. 272 कोटीची योजना तुम्ही ड्रेनेजची आणला, सगळ्याच्या घराघरात पाणी आहे. भारतीय जनता पार्टीने एवढ्या सोलापूरचं नुकसान केलंय. तेच मुद्दे घेऊन आपल्याला केंद्र मोदीवर साहेबांवर टीका करायला नाही. लोकांनी जे घाण केलंय त्या लोकांनी ह्या सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीनं संपवण्याचं काम केलंय. हेच आपल्याला जनतेसमोर आणावं लागणार आहे. 49 कम नगर सेवक थे भारतीय जनता पार्टी के. आपको लगता है जिसके सोलापुर का विकास हुआ है 5 साल के ऊपर अब तक जो है चुनाव हुए हैं, मतलब 5 साल का समय बीत गया. बघा मी जवळजवळ 5 इलेक्शन पहिले लढवलेलं आहे. आता ही माझी 6वी इलेक्शन होती. ह्यांना वेळेवर देखील इलेक्शन घेताना पूर्ण राज्यामध्ये सरकारी कर्मचारी, प्रशासन आणि ह्यांची मिलीभगत आहे. ह्यांना म्हणून इलेक्शन घ्यायची नाही आहे. इलेक्शन 6 महिने ठीक आहे हो, 3-3 वर्ष महापालिकेचं इलेक्शन होत नाही. लोक कुणाकडे जाणार, कुणाला सांगणार? तरी पण लोक इथले स्वच्छक आहेत. आज देखील आम्ही नगरसेवक नाही, पण लोक नगरसेवक आमच्याकडे काम सांगायला येतात. म्हणजे किती प्रचंड ह्या लोकांचा
ज्या त्या भागातल्या नगरसेवक आज विश्वास आहे आणि ते बिचारे जरी मुदत संपली असेल तरी लोकांचे प्रामाणिक काम करतात असे नगरसेवक आहेत. आणि गेले 3 वर्ष झालं महानगरपालिके इलेक्शन भारतीय जनता पार्टी घेत नाही का, तर तुम्हाला मुंबई पॉझिटिव्ह नाही, नंबर मुंबई आमच्या हातात येत नाही, त्यामुळे राज्यातले इलेक्शन ढकलतात तुम्ही. आता तुम्ही बघता भोगस मतदान काल राहुलजी गांधींनी ते मुलगी जवळ 26 ठिकाणी त्या मुलीचा फोटो आहे, 26 ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत जे तुम्ही सगळी यंत्रणा ताब्यात घेतलात आणि त्या मत इतके मत भोगस की एका राज्यामध्ये 25-25 लाख मत भोगस आणि सांगता आपकी बार मोदी सरकार. अरे चोर सरकार आहे. तुम्ही प्रामाणिक जर लढाच असेल तर हे सगळं मशीन बंद व्हायला पाहिजे. आणि आता लोकांचा विश्वास राहिला नाही. तुम्ही बघा एकही पक्ष असा राहिला नाही की त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलेलं आहे. आता लोकांचा विश्वास उडालाय. ह्या देशातली राज्यघटना ह्यांनी मोडीत काढण्याचं काम केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, ते घटना देखील आज सेफ नाही आहे. तुम्ही बघता की ह्या देशामधले जे 3 नंबर खुर्ची आहे गवई साहेब, त्या गवई साहेबाला देखील ते मनोरुग्णांनी चप्पल फेकून मारलं, बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एवढं वरिष्ठ अधिकारी देखील सेफ मध्ये नाही आहेत, महिला सेफ मध्ये नाहीत. तुम्ही बघताय की आता बीडचं आता फलटणचं प्रकरण, एखाद्या खासदारच्या पीएने त्यामध्ये फोन करावे 100 आणि तुम्ही त्यांना क्लीन चिट देता. जिथं जिथं जाईल जे भ्रष्टाचार आहेत तुम्हीच त्या भ्रष्टाचार म्हणून डिक्लेअर केला आणि त्यांना मांडीला मांडी लावून कारभार करता. मला जुने भारतीय जनता पार्टी लोक भेटतात, हो हे दिवस बघासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी वाढवलं का? ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टी वाढवली ते लोक आज खोट्यात. तुम्ही बघा हे नवीनच लोक आलेत आणि ह्यांनीच भारतीय जनता पार्टी ताब्यात घेतली. हे लोक आता सगळे ठरू लागलेत. त्यामुळे जुने लोक नाराज आहेत. ते जुने लोक आज निर्णय घेतलेत की जी भारतीय जनता पार्टी वाढवली अशा लोकांना आम्हाला नको होतं. ज्या लोकांना आम्ही भ्रष्टाचारचे आरोप लावले होते त्या लोकांना तुम्ही मांडीला मांडी लावून आज बसता, हे लोकांना पटलं नाही. अध्यक्ष, जो चुनाव आयोग की तरफ से जो वीवीपैट का जो सिस्टम है वो बंद कर दिया गया है। जैसा हम मतदान करने के बाद जो चिट्ठी पड़ती थी, मतलब हमने किसको मतदान किया है वो समझता था, वो अब इस चुनाव में नहीं दिखेगा। मतलब हे सगळे चोर आहेत. तुम्ही क्लिअर असेल तर या ना जनतेसमोर, द्या ना माहिती. आज वर्ष देऊन आम्ही तुम्हाला माहिती मागितली आहे, तुम्ही लोकांना जनतेला माहिती देत नाही. राहुल गांधी बसणं, ममता बॅनर्जी बसणं, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पवार साहेब हे रस्त्यावर आलेत. तरी निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही, काय करायला तयार नाही. जे देशातली लोकशाही संपवायचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतोय, नितीन गडकरी सारखे नेते भारतीय जनता पार्टीचे त्यांनी सांगितलं जेवढा लवकर वर असाल तेवढा लवकर खाली असाल. जे संकेत आहेत तुम्ही खाली येणारच आहे 100%. म्हणून मी 10दा सांगतो की राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, कम्युनिस्ट असेल, यांना विनंती आहे की आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे, वोट डिवाइड होत झालं पाहिजे. हे प्रामाणिक काँग्रेस पक्षाची इच्छा है. ये थे हमारे साथ कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष चेतन नरोटे। इन्होंने सभी दलों को चैनल के माध्यम से ये आह्वान किया है कि मिलकर चुनाव लड़ते हैं और भारतीय जनता पार्टी के विरोध में हम जो है सरकार बनाते हैं। इस तरह का आह्वान पार्टी अध्यक्ष चेतन नरोटे की ओर से रहा है। आने वाले चुनाव में क्या कुछ रणनीति बनती है हम आप तक पहुंचाएंगे। हम यही रुकते हैं। लोक प्रधान न्यूज चैनल से मैनुद्दीन नदाब, कैमरामैन अब्दुल शेख के साथ।